सर, माझा एक प्रश्न आहे, अकर्मक कर्तरी व अकर्मक भावे यामध्ये काय फरक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच या मुलीने प्रश्न विचारलाय की सर अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावेमध्ये फरक काय आहे? आता दोन्ही वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं कर्म नसतं आणि दोन्ही वाक्यामध्ये कर्त्यामध्ये फरक असतो। आता लक्षात घ्या, अकर्मक कर्तरी प्रयोग, मैना मोठ्याने हसते, हसणारी कोण आहे? मैना आहे। मैना या वाक्यामध्ये कर्ता आहे आणि हसण्याची क्रिया कुणावर घडली? मैनावरच घडली, म्हणजे या वाक्यात कर्म नाही, म्हणजे याचा प्रयोग आहे अकर्मक। आता कर्तरी म्हणायचं की भावे म्हणायचं? आता लक्षात घ्या, मंदाने आता खाली बसावे, बसणारी कोण आहे? मंदा, आणि बसण्याची क्रिया मंदावरच घडली, म्हणजे याही वाक्यामध्ये कर्म नाही, मग आता इथे पण अकर्मकच आहे। मग अकर्मक कर्तरी केव्हा आणि अकर्मक भावे केव्हा? जेव्हा कर्त्याला प्रत्यय नसतो तेव्हा त्याचा असतो अकर्मक कर्तरी प्रयोग, आणि जेव्हा कर्त्याला प्रत्यय असते तेव्हा त्याचा असतो अकर्मक भावे प्रयोग। कर्म तर दोन्ही मध्येही नसतात। समजलंय?